नमस्कार. डॉक्टर फक्त औषध देतात की माणूसही समजून घेतात? सहानुभूतीची हरवलेली गोष्ट. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मंथन. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक रुग्ण आणि खरं तर प्रत्येक माणसाशी संबंधित आहे. कल्पना करा, एका मेडिकल कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असतो. सर्व विद्यार्थी उत्साहामध्ये आहेत. काही वर्षांनी त्यांना डॉक्टर बनायचं आहे, त्यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न ते उराशी बाळगतात. तेव्हा त्यांना एका मोठ्या हॉलमध्ये नेलं जातं. हॉलच्या मध्यभागी एक मृतदेह ठेवलेला असतो. तो मृतदेह कुणाचा तरी बाप असतो, कुणाची तरी आई असते, कुणाचा तरी तो भाऊ असतो किंवा बहीण असते. पण आता तो व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत नसतो. मात्र मृत्यूनंतरही तो एक महान कार्य करत असतो, काम करत असतो. तो भविष्यातील डॉक्टरांना शिकवत असतो. म्हणूनच मेडिकलच्या भाषेत त्या मृतदेहाला पहिला शिक्षक म्हटलं जातं. पहिला शिक्षक. काही दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना घडली. अशा घटना घडू नये पण घडली. एका मेडिकल विद्यार्थ्याने शरीररचना अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहाच्या खाजगी अवयवाबद्दल सोशल मीडियावर टिप्पणी केली. आपण ऐकली असेल. ही घटना समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांना हा फक्त एक सोशल मीडिया पोस्ट वाटला, पण प्रत्यक्षात त्याने एक मोठा प्रश्नच निर्माण केला. ज्या व्यक्तीने मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान केला, ज्या व्यक्तीच्या शरीरातून हजारो विद्यार्थी मानवी शरीर रचना शिकतात, ज्या व्यक्तीला वैद्यकीय क्षेत्रात पहिला शिक्षक मानलं जातं, त्याबद्दल अशी भाषा वापरणे योग्य आहे का? आणि इथूनच सुरू होतो एका मोठ्या प्रश्नांची चर्चा. डॉक्टर बनण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं आहे का, की त्यासाठी माणुसकी, संवेदनशीलता आणि सहानुभूतीची तितकीच आवश्यकता आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. डॉक्टर बनताना विद्यार्थ्यांना शरीर रचना शिकवली जाते. हा महत्त्वाचा भाग आहे. त्या शरीर रचनेमध्ये हृदय कुठं आहे, फुफ्फुसं कशी काम करतात, मेंदू कसा कार्य करतो, या सर्व गोष्टीचा त्यांना अभ्यास करावा लागतो. हे सगळं त्या प्रकृतीवरून शिकवलं जातं. पण एक गोष्ट अनेकदा मागे पडते. कोणती? ती म्हणजे सहानुभूती. खरंच मित्रांनो, सहानुभूती मागं पडते. आता समजा एका हॉस्पिटलमध्ये 2 रुग्ण आहेत. आपण कल्पना करू, दोघांनाही एकच आजार आहे. दोघाही रुग्णांना एकच आजार आहे. दोघांनाही एकच औषध दिलं जाणार आहे, कारण आजार एक आहे. पहिला डॉक्टर फक्त रिपोर्ट पाहतो, त्या रुग्णाचे रिपोर्ट पाहतो, औषध लिहून देतो आणि पुढच्या रुग्णाकडे तो वळतो. दुसरा डॉक्टर मात्र 2 मिनिटं थांबतो, विचार करतो, रुग्णाला विचारतो, तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते आहे, तुम्हाला काय झालं आहे, तुमच्या घरी कोण आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. बघा, दोन्ही डॉक्टरांनी औषध तेच दिलं, पण रुग्णाला बरं वाटलं कुणामुळे? सांगा बरं, कुणामुळे बरं वाटलं असेल? औषधामुळे का त्या 2 शब्दामुळे? सहानुभूतीचे जे शब्द डॉक्टरांनी वापरले होते त्या शब्दामुळे. यालाच म्हणतात एम्पथी, म्हणजे सहानुभूती. बघा, सहानुभूती किती महत्त्वाची आहे. सहानुभूती म्हणजे फक्त दया दाखवणं आहे का? अजिबात नाही. तर दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या वेदनेशी एकरूप होणं, आजारावर उपचार करणं ही डॉक्टरची जबाबदारी आहे. पण रुग्णाच्या भीतीवर उपचार करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. खरंच महत्त्वाचं आहे. कारण मेडिकल शिक्षणाचे 4 महत्त्वाचे आधारस्तंभ मानले जातात. आता पहिला स्तंभ काय आहे? प्रतिष्ठा आणि स्वायत्तता. म्हणजे काय? तर म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आदर करणं. तो जिवंत असो किंवा तो मृत असो, पण त्याचा आदर करणं हे डॉक्टराचं आद्य कर्तव्य आहे.
दुसरी आहे गोष्ट म्हणजे सहानुभूती आणि करुणा. रुग्ण फक्त एक केस नंबर नसतो, तो एक माणूस असतो. म्हणजे बघा, त्याचं कुटुंब असतं, त्याच्या भावना असतात, त्यासोबतच त्या कुटुंबासोबत त्याच्या भावना दडलेल्या असतात. आणि तिसरा नॉन मॅलिफिसन्स. याचा अर्थ काय? कुणालाही इजा होणार नाही याची काळजी घेणं. कुणालाही इजा होणार नाही, फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये नाही तर सोशल मीडियावर सुद्धा. तो मृत असू द्या पेशंट, पण सोशल मीडियावर त्याची चर्चा होऊ नये. आणि चौथं आहे न्याय. गरीब असो किंवा श्रीमंत असो, तो माणूस आहे. प्रत्येकाला समान उपचार मिळायला हवेतच. प्रत्येकाला उपचार मिळण्याचा हा अधिकार आहे. पण मग प्रश्न असा आहे की आज सहानुभूती कमी का होत चालली आहे? कमी का होत चालली आहे सहानुभूती? याचा विचार कोणी करतंय? अजिबात करत नाही. याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो. सोशल मीडिया आणि अटेन्शन इकॉनॉमी. आजचा काळ लाईक्स, व्ह्यूज आणि व्हायरल होण्याचा आहे. खूप लाईक पाहिजे, खूप व्ह्यूज पाहिजे माझ्या रील्सला, माझ्या व्हिडिओला. कधीकधी प्रसिद्धीच्या नादात लोक विसरतात की समोरचा विषय हा एखाद्या माणसाच्या जीवनाशी किंवा त्याच्या जीवाशी संबंधित आहे. आता दुसरं कारण आहे शिक्षण पद्धती. सध्याची जी शिक्षण पद्धती आहे, आज मेडिकल विद्यार्थ्यांना विज्ञान खूप शिकवलं जातं, पण माणसाच्या भावना समजून घेण्याचं प्रशिक्षण हे खरंच कमी होत चालले का? कमी दिलं जात आहे का? याचा विचार करणं खरंच एक काळाची गरज आहे. एक प्रसिद्ध वाक्य आहे, गुड डॉक्टर ट्रीट्स डिसीज, ग्रेट डॉक्टर ट्रीट्स पेशंट. म्हणजे काय? चांगला डॉक्टर आजार बरा करतो, पण जो महान डॉक्टर आहे तो माणूस समजून घेतो. खरंच माणूस समजून घेतो, आणि डॉक्टराचं ते आद्य कर्तव्य आहे. तैवानामध्ये एक सुंदर संकल्पना आहे, मी तुम्हाला सांगतो. तिला म्हणतात सायलेंट मेनोटो प्रोग्रॅम. मृतदेहाला फक्त अभ्यासाचं साधन मानलं जात नाही, तर त्याला शिक्षक मानलं जातं. मृतदेह हे काही साधन नाही आहे, एक प्रकारचा शिक्षकच असतो. विद्यार्थी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटतात, त्याची कहाणी ऐकतात, समजून घेतात. त्यामुळं त्या देहामागचा माणूस त्यांना दिसू लागतो आणि आदर आपोआप निर्माण होतो. पार्श्वभूमी लक्षात येते त्या देहाविषयी. कुटुंबाकडून ती पार्श्वभूमी आपण समजून घेतो, डॉक्टर समजून घेतात. आणि भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI अनेक गोष्टी करू शकेल, रिपोर्ट तपासू शकेल, रोग ओळखू शकेल, काय झालं हे समजून घेता येईल, औषधही AI सुचवू शकेल. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र खरी आहे की रुग्णांच्या डोळ्यातील भीती ओळखणं, त्याचा हात धरून धीर देणं हे कोणतीही मशीन करू शकत नाही. मशीनला भावना नसतात, हे समजून घ्या. म्हणूनच डॉक्टर बनण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, त्यासाठी संवेदनशील मनही लागतं. डॉक्टराला संवेदनशील मनाची गरज आहे, कारण शेवटी रुग्णाला फक्त औषध नको असतं, त्याला आशा हवी असते. आणि ती आशा देण्याचं सामर्थ्य फक्त एका सहानुभूतीपूर्ण डॉक्टरमध्ये असतं. डॉक्टर आहेत, बरेच आहेत, पण सहानुभूती देणारे डॉक्टर हे सध्या कमी दिसत आहेत. तुमच्या मते डॉक्टरांसाठी ज्ञान महत्त्वाचं आहे की ज्ञानासोबत सहानुभूती महत्त्वाची आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच विचारप्रवर्तक गोष्टीसाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.